कसं आहे माहिती आहे मित्रांनो, बहीण प्रत्येकाला असावी. बहीण असणं एक चांगलं असतंय. कधी पण बहीण एक आईप्रमाणे असते सुखादुखात, संकटाच्या टायमिंगला, वेळेला. जेवढं आई वडिलांकडनं होत नाही तेवढं आई वडील वयस्कर झाल्यानंतर जे बहीण कर्तव्य करते, म्हणून बहीण प्रत्येकाला असावी. तिचं महत्त्व रक्षाबंधन, भाऊबीजेला एकदम जास्त मान त्यांचा असतो. या कुठलीही वस्तू कोणाला तरी द्यावं तर हक्काची बहीण असावी. मग मला पण बहीण आहे, तुम्हाला पण बहिणी असतील. तुमच्या बहिणी तुमच्यासाठी काय करतात? नक्की हिस्सा मागतात का जमिनीला मध्ये सही देण्यासाठी आडवं येतात? का काय गोष्टी अशा बरेच काहीतरी असतात. म्हणजे कोणाचं नातं बहीण भावाचं लास्टपर्यंत टिकतं, कोणाचं मध्येच, कोणाचं लगीन झालं क्रॉस होतं, कान भरवणारे. घरामध्ये एक नासकं असलं म्हणजे समजा तुम्हाला सांगतो अख्खं डाली नासके होते. तसंच हा एक प्रकार तुम्हाला सांगू, घरात एखादा कान फुगव्या असला, कधी कसं पेटं जाईन रान काडीपासून फड पेटन, याचं गणित लागत नाही. कसं आयुष्याचं गणित चुकलं ना, आयुष्य बरबाद होतं. आयुष्याची वजाबाकी बेरीज व्यवस्थित झाली पाहिजे, नाहीतर परपंच झिरो आहे. बघितलं तर ना, परपंच हे एक रंगपंच आहे, नाटक आहे. आणि म्हणजे करायला गेलं तर सारं सोपं आहे आणि आणि बघितलं सारं अवघड आहे. अशा गोष्टीत सांगायचं काय विषय माहिती आहे का तुम्हाला? माझी बहीण अधूनमधून मस्त चांगली होती, पण असं का करते की वेड्यावणे जास्त मोहमाया. कधी पण म्हणतात ना, ज्याच्या खिशात वाजतं नाणं त्याच्याच घरापुढं वाजतं गाणं. आमच्या खिशात नाणे कमीत म्हणून आम्हाला जरा थोडं व्हॅल्यू कमी, किंमत जरा कमी. म्हणजे बघा, काय मानधन असलं तर नुसतं पहिला मान म्हणजे पांडूला असू दे, ते पण भावच आहे. मी काय ती काय भावच आहे. पण काय गोष्टी जसं त्याला मानदान करते, काय गोष्टी सांगते, तसं मला सांगावं असं मला प्रत्येक भावाची इच्छा असते. आता तुम्ही म्हणसान स्वभाव झालं काय, एवढं छान तुमची फॅमिली, एवढं चांगलं समजा झालं काय? दोन गोष्टी त्या मित्रांनो. एक गोष्ट सांगत नाही, इज्जतीचा फालुदा नको असं तसं काय कुठं आपल्याला राहिलीच इज्जत तवा. जेवढं नाही तेवढं रेशमी सांगून टाकतो. काय गोष्टी अंगलट आहे, कोणाला चांगलं वाटतं, कोणाला वाईट वाटतं, कोणाला वाटतं ह्यानी काय जणाय सोली म्हणाय सोली. पण वेळ आणताय मित्रांनो, घरची वेळ आणतात. कोण टॉर्चर करतं म्हणून वेळ आणते. कुत्रं चावत नसते, पण त्याला डवचल्यानंतर त्याला मजबूर होतं तो चावण्यासाठी. मुक प्राणी आपलं निसर्गाप्रमाणे तपलं ते वागत असतं, जगत असते. पण कोणते दगड मारणं, डवचणं, खोडे काढणं अंगलट येतं. मग परत म्हणतात पिसळे बाबा, मारलं पाहिजे ठेचून. असं असं माझा पण स्वभाव आहे. मी एकदम नॅचरली जीवन जगतो, शांत स्वभाव. कोणाला शिफ्टीव पाय द्यायचा नाही आणि कोणाला नादी लागायचं नाही. पाहुणा रावळा तर जवळच करत नाही पहिली गोष्ट. भले माझे मयत काय चार खांद्यावर तुम्हाला सांगतो परक्याने नेऊ द्या किंवा भावाने घरच्याने, पण पाहुण्या रावळ्या तिथं गाडगं धारायसुद्धा नको. माझी फॅमिली भरपूर झाली माझ्यासाठी. भाव, बहीण, दाजी हे सोन्यासारखं. वेळ आल्यावर कुणी कोणा येत नाही. माझं मेजर, माझं भाऊ केशव, ह्या गोष्टी तुम्हाला सांगतो. हीच माझी फॅमिली. बाकीचं तुम्हाला सांगतो वैताग जीव वैताग येतो. का असं जीवनामध्ये अशा गोष्टी होऊ नयेत. काय तर तुम्हाला सांगतो, 4-5 मावशी आहेत, त्यांचं मावस भावाचं कधी मी लहानपणी तोंड बघितलं. काय कुठल्या कामाचं? त्यापेक्षा असं परका शेजारचा बरा घे. ए म्हणूस तर आवाज हा केला, धावून आला, पडल्याला उचलला. त्याला केल्यावर कधी येणार? ती डायरेक्ट गाडगं धरायचं येणार. कळलं का? मग ती नसलेली परवडते जीवनात. म्हणजे सध्या तुमच्याबरोबर साथ देते, ती सध्या तुमच्यासोबत उभा आहेत, तीच आपली म्हणा. मग भले परके का असाना. मग नाते काय वाका तुम्हाला सांगतो, सका भाऊ जरी मुंबई दुबईला राहत असला, किती मोठा असू द्या, तर त्याचा आधारच तुम्हाला नसल्यावर कशाचा भाव आहे? तसं तर काय चल लेकरं पायद्या कोणाला होत्या, कुणी कोणाला भाव म्हणतं. मग अशी नाती जोडा तुम्ही की घट्ट, की जेणेकरून जो हा आवाज देऊस तर पाठीमागे खमीर उभा राहीन, सुखादुखात साथ देईन, संकट ते पिलून घेईन, स्वतःच्या अंगावर घेईन आणि आपल्या आधार देईन. वाकड्या मार्गातनं, वाईट मार्गातनं चांगला मार्ग दाखवून त्याला भाव माना ना. तुम्हाला चुलताच पाहिजे तर चांगला सुखादुखात साथ देणारा त्याला चुलता माना. बरे परक्याचा असा, इतर जातीचा असू द्या. अशी नाती जोडा. मी पहिले सांगितलंय, जग लय स्वार्थ आहे तुम्हाला सांगतो. आणि कधीच कोणाच्या बोलण्यामध्ये विश्वास ठेवू नका. मी तर पाकले एवढा पोळलेलो आहे.
विश्वास तर कोणावर आपला नाही. माणसं बोलतात एक, करतात एक, पोटात एक, होटात एक, तोंडात एक. आपलं तसं स्वभाव नाही, आपलं रिअल असते. काय असेल ते डायरेक्ट बॉर्डरची गोळी असते. जे मनात तेच तुम्हाला सांगतो तोंडात, आणि तेच तुमच्या कानात. असाही माझा स्वभाव आहे. राहत नाही माझा स्वभावच असा आहे की तुम्हाला सांगतो, काय गोष्ट असेल ते एखाद्या स्वभाव मन मोकळा असतं, राहतच नाही मनात कुठली गोष्टी. भले वाटोळायचं असं नाही तर चांगल्याचं असं बंदा सांगून टाकतो मी. हा स्वभाव कधी कधी नडतो. आणि मी इतका बोळा आहे, कोणावर पण विश्वास ठेवतो येड्यासारखा. कोणी म्हणलं ना काहीतरी गोष्टी वाटते हा आपलंच आहे, आणि येडा बोळा. पण त्यांनीच काय लोकांनी मला सावध पण केलं की हा बारे बाळ्या भाऊ, आम्ही तुमचं नाही, फक्त बोलण्यापुरतं मिठासारखं आहे, आम्ही पण तुला साखरेसारखं दाखवतोय ते तोंडावर. काय गोष्टी बायकोने डोळे उघडून दिलं. बायको म्हणली घेऊन बघा 2-3 परीक्षा, पास होत आहे का फेल होत आहे. नापास झालो. जग स्वार्थी, आपलं कोणीच नाही या जगात. इतर जे सोबत आता आहे तुमच्या सुखदुःखात साध्य, समजेच लोक असे वाईट नसतेच, काही गोष्ट चांगली असतात. कसं गावासकट किडे पण रगडले जाते ते, असं नको आहे करा. सुक्यासकट ओल्या पण हाणायचं असं नको आहे. म्हणून समजेच लोकांना दोष देत नाही. काही लोक चांगली पण असतात, प्रेमळ असतात, सुखदुःखात उभा राहतात ते असतात. पण 10% लोक तसेच, 80% गोड बोली लोक आहेत, वेळ आल्यावर काढून घेते ते. असंच माझ्या बाबतीत काय गोष्टी घडलेल्या आहेत, सावध झालेलं आहे. इथून पुढे एकच ध्येय आता, आपण आपली सावली पण विश्वास ठेवायचा नाही. मग सांगायचं एवढं उदाहरण तुम्हाला, एवढं उदाहरण का देतोय काय. माझी बहीण बघा ना आता काय केलं, तिचं आज कार्यक्रम आहे. म्हणजे कसं ते काय बोकडं वाटतंय, आणि भाऊभाऊकीत बोकडं असतं, एक मोठं कापतात आणि ते इसं येतात वाटणीला. असं काय मोठा कार्यक्रम नाही. ते मला म्हणली पांडूकडे गेलतो आज, शाळेत कार्यक्रम होता राधूचा हळदी कुंकाचा, संक्रांतीचा ठेवला होता. मग आईला ना ह्याला घेऊन गेलो मी, प्रियंकाला. जाताना बंगल्यावर गेलतो, म्हणलं आहे पांडू कुठे आहे. मायर म्हणली ती काहीतरी ते देवदेव आहे ताईचा, बोकाड आहे वाटतं, इसा आलाय त्याला, ती देवाला करून घरी कार्य करायचं आहे म्हणली. ती पांडूला जेव्हा बोलवले रातच्या धरणं, ताई कॉल कर, तुला केलं नाही काय. मला सांगा असं म्हणलं मला किती वाईट वाटेल. मला काहीच कल्पना नाही, मला काहीच माहीत नाही, आणि अचानक काय म्हणत असं ताईने म्हणजे बोकाड कापलंय. भले असं खाणं किती असतं 2 घासाचं काय होतं त्याचं, पण एक त्यात मध्ये प्रेम एवढं दडलेलं असतं बहीण भावाचं. भले मी नका का तिथवर पोचा, नका का खायनं व्हायनं मला, पण सांगण्यातच माझं पोट भरलेलं असते. सांगत नाही म्हणून मला होती चिडचिड. का अशी करते काय घेताय सर. पांडूला रातच्या धरणं सांगते, ये पांडू आमच्या भावकीत घेऊन एक बोकाड घेतलं मोठं, कापलंय, ये जेवायला. हेच 2 शब्द मला बोलली असते. अरे ताई मला कुठे वेळ येतावा यायला, तरी मी माझ्या दुनियात लय बिझी आहे तुला सांगतो. एवढा बिझी होईन की एक दिवस लय लांब जाईन निघून. तुम्हाला बघायचं म्हटलं तरी दिसणार नाही, एवढा बिझी आहे मी. तुम्ही माणसा काय बिझी असं, माझ्या टेन्शनमध्ये मी बिझी असतो. कोण कोणाच्या हसण्यात बिझी असतं, कोण कोणाच्या दुःखात बिझी असतं. समजा पडद्यामागचं समजा दाखवून उपयोग नसतं. प्रत्येक समस्या, जेवढं मोठं श्रीमंत माणूस तेवढ्या मोठ्या समस्या असतात पाठीमागं, आणि जेवढं गरीब माणूस तेवढ्याच जे त्या मानाने देवाने दिलेले असतात. आणि प्रसंग संघर्ष देवाने नेहमी कोणाला तरी खड्ड्यात घालावं. त्याशिवाय पण कळत नाही की आपली लायकी काय आहे, आपण काय आहे, आपण कोण आहे, आपण कुठल्या दिशेने चाललो आहे, आपलं कोण, तपलं कोण, परकं कोण. ह्या गोष्टी बऱ्याच काय गोष्टी आपल्याला ठेस लागल्यानंतर कळतं, पोळल्यानंतर कळतं, किंवा करंट बसल्यानंतर कळतं. अनुभव येतात. पुस्तकात वाचण्यात स्वतः अनुभव घेण्यात खूप फरक आहे मित्रांनो, कधी पण बघा. म्हणून बरेच नॉलेज मी घेतलं, बरेच संघर्ष करणं, पण आपलं तपलं ओळखायला शिका. कोणाचेही बोलण्यावर, गोड बोलण्यावर कधी भागू नका, त्याला आपलं म्हण नका. आणि एकदा परीक्षा घेऊन बघा, नसू द्या तुमच्या प्रसंग तरी पण घेऊन बघा, पास होत आहे, फेल होत आहे, असो. शेवटी जयताई लाईफ आहे, कोण कोणावर जबरदस्ती करू शकत नाही. इच्छा पण फसू नका रे, अवघड असते. कोणाच्या मजबुरीचा फायदा कधीच कोणी घेऊ नये असं म्हणा. असो सो चला. तर तसं बोलल्यानंतर मला काय सहन झालं नाही. मी ताईला कॉल करून बरंच काय काय बोललो रागाच्या भरात.
ताईला पण मन हर्ट झालं तिचं. वाईट वाटलं मला पण. ताई तुला काय बोललो मनाला लागलं असलं सॉरी, आणि तुम्हाला पण कोणाच्या मनाला लागलं असलं तर एक टेन्शनमध्ये बोलून जातो म्हणून माफ करा. बोलवलं ताईने मला म्हणली बावडे तुझा कॉल लागत नव्हता, तू उठतो झोपेत ना 11ला, म्हणून मी कॉल करणार होते म्हणले, तू उठल्यानंतर ये जेवायला म्हणले. म्हणले पोट भरलं माझं, ये रे म्हणली, ये बाबा म्हणली. तसं काय, आणि तू येतच नाही म्हणली बावड्या, तुला कॉल केला तर तू येत नाही, म्हणून तुला मग सांगण्यात पण मजा नाही. पांडू लगेच येतो म्हणली. येतो म्हटलं. तर मी आता चाललो ताईकडे, जेवण करतो, बघू काय म्हणते काय नाही. मला बरंच काय बोलायचं तिथं गेल्यानंतर, भले राग काय ना दाजी ताईला बोलून टाकतो मी. पण माझं काय तुम्हाला बोलण्यात काय वाटत असलं तर मला तुम्ही कमेंटच्या माध्यमातून सांगा. मी चुकतोय का कुठं? मी सरळ मार्गे मनात आहे ती बोलत असतो. असं जाते दिवस खराब आहे, आयुष्य नाही.